गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 27 जुलै श्री महाराजांचं प्रवचन. आपण मागावे फक्त एक रामाजवळ. आपण मागावे फक्त एका रामाजवळ, दुसऱ्या कुणाकडेही मागू नये. सर्व सत्ताधीश असा जो राम आहे त्याच्याकडे मागावे. पण आपण काय मागावे? आता आपण कसं पाहूया हे गोष्ट. मनुष्य आणि प्राणी सर्वांना देवांनी बुद्धी दिलेली आहे, पण मनुष्याला एक खास चीज दिलेली आहे देवाने. ते काय आहे? विवेक. आता बुद्धीमध्ये विवेक असतो. कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणती गोष्ट बरोबर नाही आहे हे प्राण्यांना कळत नाही, पण आपल्याला कळतं. आणि हे विवेक कधी जागृत होतो? जेव्हा सद्गुरु कृपा होते, गुरुकृपा होते, संतांना भेटतो, तेव्हा जेव्हा ते आपल्याला आशीर्वाद करतात, अनुग्रह करतात, त्यावेळेला हा बुद्धीतला विवेक प्रकाशित होतो, जागृत होतो. आणि नित्य अनित्य अशा काय वस्तू आहे ह्याचं बरोबर आपल्याला काय मिळतो? एक बायफर्केशन मिळतो. म्हणजे काय? नित्य म्हणजे केवळ परमात्मा नित्य आहे आणि अशाश्वत अनित्य वस्तू, विषय, लोक, जगातल्या सगळ्या वस्तू जे आहेत ते दृश्याला दिसणारे सगळे अनित्य आणि अशाश्वत आहे. मग आपण कुणाकडे जावे? काय मागावे? फक्त रामाजवळ जाऊन, रामा तू ज्या परिस्थितीत मला ठेवशील त्या परिस्थितीत मी आनंदी आहे, समाधानी ठेव मला, मला नेहमी तुझ्या स्मरणात राहू दे, हे रामाजवळ जाऊन आपण मागावे. तुझ्या इच्छेने माझा प्रपंच चालू आहे, तूच दिलेला प्रपंच आहे आणि ते मी नीटनेटका दक्षतेने कर्तव्याने करणार, म्हणून मला सदा तुझी कृपा असू दे अशी भाकावी त्याच्याकडे. हे जाऊन त्याच्याकडे मागावे. आपले रडगाणे गारहाणे मागू नये. काय म्हणतात श्री महाराज? आपण सर्वांनी मिळून पाहूया. आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता व्हावी. कोणती क्रिया करताय? उठल्यापासून ते झोपेपर्यंत जी क्रिया खातोय, उठतोय, बसतोय, झोपतोय, कपडे धुतोय, भांडी घासतोय, मिक्सीमध्ये डोसा इडलीचं पीठ करते, कणिक मळते, सगळं रामा करते. कोण खाणार आहे? राम खाणार आहे. कुणाच्या रूपाने? मुलांच्या रूपाने, नवऱ्याच्या रूपाने, सासू सासऱ्यांच्या रूपाने. मग आपल्याकडे मोलकरीण येते, तिच्या रूपाने खाणारा सुद्धा तो रामच आहे. या भावनेने प्रत्येक क्रिया रामासाठीच करावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठीच असावे. किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसं रामराया प्रत्येकाला वाटलं पाहिजे. माझ्या घरातल्या प्रत्येक माणूस मला रामरायासारखं दिसलं पाहिजे. माझ्या नवऱ्यापासून, माझ्या मुलापासून, तर माझ्याकडे काम करणारी मोलकरीण असो किंवा मी बॉसकडे काम करत असेल तर माझे बॉस, ते सुद्धा मला रामरूपच दिसले पाहिजे. त्यांनी दिलेला, आपण आपल्या घरी मोलकरीण येते, तिने जर काम नीटनेटकं केलं नाही तर आपल्याला राग येतो तिचा आणि काय म्हणतो? का गं, तुला इतके पैसे देतोय तो काम व्यवस्थित का करत नाही? का? आपण मालकी दाखवतो तिच्यावरती. त्याचप्रमाणे लाखो रुपये, 50,000 60,000 पगार देणारा बॉस आपल्याला रागवतो, काम नीटनेटकंपणा केलं नाही, लगेच त्या बॉसवरती राग येतो. आरडाओरडा करायला होत नाही, ते दाबून आणतो घरी आणि घरी आल्या आल्या का कुणावरती? बायको आणि मुलांवरती ते चीड काढतो. पण मी नोकर आहे. परमपिता परमात्मा जगतपालक श्रीराम जे आहे ते आपले मालक आहे. आपण त्यांच्या म्हणण्याने वागण्याने वागतोय का? मग हा विचार आपण का करत नाही? जगाचा मालक जो आहे तो माझा मालिक आहे, त्याच्या म्हणण्यानुसार तर एकही काम मी करत नाहीये. मन जसं स्वैरा भैरा नाचतोय तिथे त्याला सुटून दिलेलं आहे, पळायला लावून दिलेलं आहे. आणि आपल्या घरी येणाऱ्या लोकांवरती आपण धाक दाखवतो, ते असू नये. प्रत्येकामध्ये आपण राम पाहिलं पाहिजे. राम म्हणजे तो धनुर्धारी राम नाही, अवतार घेऊन धनुर्धारी झालेला तो नाही. आत्मचैतन्य रामाला सर्वाभूती पहावे. म्हणून प्रत्येकाने गोंदावल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषांना समजणे
अशक्य आहे. आपल्यासारखा सामान्य प्रापंचिक जनांना हे कधी कळणार नाही. सगुणोपासनेशिवाय आपण रामाला भेटू शकत नाही. आश्रमात जावं, केर काढावं, पाणी भरावं, देवाचे भांडे धुवावे, उच्छिष्ट काढावे, गाद्या बेद्या का असेल तर ते घालावे. सर्व जे काही सेवा मिळेल, इवन बाथरूम धुण्यापासून सगळे कामं रामाचं काम आहे म्हणून ते करावं. माझे सासरे बुवा नेहमी इथे आमचे आश्रम आहे गुरुजींच्या, तिथे जायचे. कलियुगचे एकनाथ महाराज म्हणजे कोण? माझे सासरे श्री शंकर नारायण. काय करायचे ते जेव्हा जायचे, सगळे पुण्यतिथीला जायचे, सगळे निघून जायचे, आपापल्या घरी बोचका बांधून निघून जायचे. चला जायचंय, बस मिळाली, ट्रेन मिळाली की सूट पळून जायचे. हे मागे उरून काय करायचे, 2 दिवसानंतर सगळे गेल्यानंतर 10-15 तिथे टॉयलेट बाथरूम असायचे. ते सगळं जाऊन फिनाईल, ॲसिड बिसिड टाकून स्वच्छ धुवून यायचे. एकदा मी विचारलं, बाबा तुम्ही का करता हो, बाकीचे इतर लोक का करत नाही हे काम? तर बाबा काय म्हणाले, बाळ हे आश्रम जे आहे ते माझ्या आप्पांचा आश्रम आहे, माझा आश्रम आहे, मी मुलगा आहे त्यांचा. तर मुलाने आपल्या घरी काम करलेलं काय वाईट आहे का? आणि आश्रमात जे काम पडलेलं असतं ते आपण ते छोटं आणि मोठं नसतं, त्यात किळस भावना करू नये. आप्पाचा आश्रम म्हणजे माझा आश्रम, माझ्या आप्पाचा आश्रम आहे ते. त्यात सगळ्यांनी घाण करून दिलेलं आहे, ते स्वच्छ मला करायला नको का? कोणीतरी जबाबदारी घ्यायला नको का? त्या दिवशी कळलं. का सारखे ते म्हणायचे, तुम्ही पुढे व्हा मी मागे येतो, तुम्ही पुढे व्हा मी मागे येतो. राहून जेव्हा कळलं की काय भावना आहे भक्तीची आणि पराकाष्ठाची भावना त्यांच्यामध्ये, अशी भावना जी आहे ती आपल्यात बांधली पाहिजे. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे काही चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेने मिळते अशी श्रद्धा ठेवावी. आता लहान सहान उदाहरणापासून पाहूया. मी बँकेत जाते. बँकेत गेल्यावरती माझं काम आज होणार नाही. पण होणार नाही तर मी काय येणार, आल्यावरती चिडचिड करणार घरी, अरे इतकं दूर मला चालत जावं लागलं, काय बँकेचं कामच झालं, बँकेचे लोक आळशी घोडे आहेत, नुसते AC मध्ये बसून राहतात. नाही, त्या दिवशी रामाची इच्छा नव्हती माझं काम व्हायचं. दुसरा दिवस मी परत जाते, 10 मिनिटात माझं काम होऊन जातं. गेले आणि कोणीच नव्हतं काउंटरवरती, आणि या मॅडम ज्या तुमचं पासबुक अपडेट करायचे का काय काम करायचे, 2 मिनिटात चेक पास झालं, सगळं काम झालं. कुणाच्या इच्छेने झालं त्या दिवशी? रामाच्या इच्छेने. त्या दिवशी कुणाच्या इच्छेने झालं नाही, ते सुद्धा रामाच्या इच्छेने झालं नाही. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सुखदुःखाची बाधा कुणाला होते? देहाला होते का? नाही, मनाला होते. मन स्वैराभैरा नाचत असतो. बँकेत काम झालं नाही, आल्या फोनवरती चिडचिड करायचं, अहो तुम्ही पाठवलेलं बँकेत मला, पण काय आहे तिथं बँकेच्या लोकांनी माझं कामच झालं नाही आज आपलं, तुम्ही उगाचच मला पाठवू नका बँकेला. नवऱ्यावरती चिडचिड करायचं. किंवा नवरा, आज चेक सांगितलं होतं तुला डिपॉझिट का घेतलं नाही, बँकेने घेतलं नाही, तर ते बँकवाले असे आळशी घोडे नालायक लोक आहेत. असं नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये रामाचीच इच्छा चालते. श्वास चालायला रामाची इच्छा चालते, तर बँकेचं काम त्याच्या इच्छेविरुद्ध होणार आहे का? श्वास कोण घेतोय? राम कसा घेतोय श्वास? चलनवलन कसा करतोय? आपल्याला टॉयलेटला कसं जातोय हे आपण करतोय का स्वतः? काहीतरी पाणी पिऊ नका, गपचूप बसा. येते का तुम्हाला मलमूत्र विसर्जन करायला? अरे आज पोटात काही झालं नाही, पोट दुखतोय. कोण करतोय त्याच्या मागे जाऊन पाहावं लागतं आपल्याला. करता धरता कोण आहे? त्यांनी तिथे आणलं नाही, पोटाचं जीर्ण केलं नाही, सर्क्युलेशन केलं नाही, डायजेशन केलं नाही, तर जठराग्नी तयार केली नाही, तर कुठून येणार सगळं? कुठून तयार होणार सगळं? त्याच्या सत्तेशिवाय एकही पान काय आपण हलू शकत नाही. सर्व काही राम करतो, खरे करते, पण रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाही से व्हावे. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावे फक्त एका रामाजवळ. तो देईल अथवा न देईल, देणार किंवा न देणार, जे देईल त्यात समाधान मानावे. माझी इच्छा होती माझी मुलगीने CA करावं, नाही केलं तिने, रामाची इच्छा. CA नाही झाली, ते रामाची इच्छा. आता BCom करून नोकरीला लागली आहे, तेही रामाची इच्छा. सर्व काही
रामाची इच्छा असते. दुसऱ्या कोणाजवळही आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. आपल्या गुरूंना कमीपणा दिल्यासारखं होतं. दुसऱ्याकडून जाऊन मागणी केली तर कशाची मागणी? जाऊन आपण गाऱ्हाणे रडायचं, ऐका हो माझे गाऱ्हाणे, हे ऐका हो आमच्या घरी असं झालं तसं झालं, किंवा आमच्याकडे पैसे नाही, पैशाची मदत करा. घरापासून ते बाहेरपर्यंत कुणाकडे मागू नये. पण मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिलं तर ते टाकू नये, कारण तेही रामानेच दिलेलं असतं. आज आपल्याकडे काही नाही आहे, कुणाकडे आपण मागितलं जरा मदत करा हो, आणि त्यांनी स्वखुशीने दिली तर टाकू नये ते. माझ्या आयुष्यात म्हणजे महाराजांच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच मी नाम सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी राम 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 म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून श्री महाराज सांगतात, काही नाही, तोंड उघडलं, काहीतरी बोलायला, कुणाला बोलायला काहीतरी पटकन आपल्या तोंडात आलं, ह्या माणसाला काहीतरी बोलायची वृत्ती उठते, तर राम 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 परत आणा म्हणाला. परत कुणाला जाऊन आता सासूबाई बोलवत्या, लगेच राग येतो आपल्याला, 2 मिनटं आपल्याला काय फोनवरती व्हॉट्सअप बघायला देत नाही, सासूवरती चिड येते आतमधून. नाही, राम 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 परत आण. मुलगा, आई मला हे सम दाखव ना, हे जा रे, मी टी व्ही बघते, मला ह्याच वेळ मिळतो सिरियल बघायला, काय तुझं होमवर्क 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 स्वतः समजून घे. राम 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 राम. कोण विचारतोय? मुलगा सुद्धा राम आहे. सासू कोण बोलत आहे? ती सुद्धा राम आहे. मग कुठे येतो भांडण, कुठे येतो तंटा? हे समजून करणे फार कठीण आहे. कारण आपण म्हणतो कळतंय पण वळत नाहीये. वळण लावायला पाहिजेच पाहिजे. कारण संकट आला की त्याच्यालाच गाराणे करतो, नवस करतो, सगळं काही पेढे बिडे ठेवतो, 101 नारळाचा हार घालतो. मग संकटात का? सुख असो दुःख असो, नेहमी अखंड नामस्मरण आपण करत जावे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचा बळ ठेवा. काही झालं तर माझा राम आहे माझ्या पाठीमागे, माझं काम जे आहे ते होणारच. नाही झालं तरी रामाचीच इच्छाने झाली नाहीये. गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घ्यावे. ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. मर्यादापेक्षा जेव्हा लोक जे आहे समाजातली पुष्कळ लोके ते अमर्याद रूपाने विषयासक्त होतात, विषया पाठीमागे धावत असतात. एक घर आहे तर पुरत नाही आपल्याला, 2-2 घर करतो. त्या बिचारे गरीब माणसं कुठे जाणार होतो? हा झोपडपट्टी झुग्गीमध्ये राहतात, आपण त्यांना नावं बोटवतो, तशी कैसे रहते हैं झोपडी में म्हणून. अरे झोपडीमध्ये राहायला लावलं कोणी त्यांना? आपणच लावलंय. आपण एक घर दिले तर का 4 घर हवंय आपल्याला? मला पुढे माझ्या मुलाला, त्या माझ्या पणतूला, नातूला पणतूला सुद्धा घर हवे, तेवढे घर बांधून ठेवतो आपण, प्रॉपर्टी घेऊन ठेवतो. का बरं? की आपल्याकडे हवं का? आपल्याला का वाटत नाही की दुसऱ्यांकडे पण असावं? माझ्याकडे एक छत आहे तर दुसऱ्याला सुद्धा एक छोटं छत मिळावं. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयाची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच. संतांना पहा, त्यांच्यावरती कोणते कोणते कठीण प्रसंग. विष घालून दिलं मीराबाईला त्यांच्याच घराण्यातल्या लोकांनी. तिच्या धीरांनी काय केलं? विष प्रयोग केलं. का? ती नेहमी कृष्ण कृष्ण करते, आमच्या घराण्याचं नाव बट्टा लावते, काळीमा लावते, म्हणून काय केलं? विष प्रयोग केलं. तुकाराम महाराजांना तो बाजूवाला जो राहत होता त्यांचा शेजारी, तो बदाडून काढायचा. गाढवावरती मिरवणूक काढली तुकाराम महाराजांची. ज्ञानेश्वर महाराजांचे आपण चरित्र ऐकलं, पिक्चर पाहिलं, त्याच्यात लहान ज्ञानेश्वर महाराजांना ते मातीमोळ करतात, ते पीठ सगळं मातीमोळ करतात, मुक्ताईला ढकलून देतात, मडकं फोडून देतात. मग किती किती कठीण प्रयोग करतात त्यांच्यावरती, की भगवंताचे नाव सांगणाऱ्याला कसं सांगणार तो? हे स्वतः भगवंत परीक्षा करत असतो. पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील
तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंकाच नाही. कितीही काहीही करा, निंदा लोकांनी निंदा करा, अपमान करणाऱ्या लोकांनी अपमान करा, पण भगवंताच्या नामाचा आपण त्यांचं पुढे नाव घेत असतो. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी वाचतो, शंकराचार्यांचे भाष्य सगळे वाचतो, आपण सगळं वाचतो. का बरं? कितीही निंदा केली, कितीही अपमान केलं, तर त्यांनी त्यांचं कार्य सोडलं नाही. त्यांनी सद्गुरूंचे पाय नेहमी धरले, भगवंताचे पाय नेहमी धरले. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचा प्रेम जोडा. नामाला चिटकून जा. कसं? तो गोचिड चिटकून असतो. जोपर्यंत आपलं रक्त शोषित नाही तोपर्यंत चिटकून असतो. आणि चिक्कीचा गुळ कसा आहे? चिक्कीचा गुळाचा जो गुणधर्म आहे, तो चिक्कीचा गुळ मिक्स करून आपण चिक्की बनवली ते अगदी चिकटून जातो. चिक्की असं खाल्लं की ते एकदम बरोबर असं चिकट चिकट असतं. त्याप्रमाणे आपण नामाला, ज्याप्रमाणे चिक्कीला टेस्ट येतो, त्याप्रमाणे आपण नामाला असं चिटकून जावं की आपण आणि नाम एक होऊन जावं. मी आणि राम एक आहे, मी आणि भगवंत एक आहे, देव आणि भक्त एक आहे. आपल्याला कुणीही अलगाव करू शकत नाही. जगाचा नाद सोडा. वस्तू, विषय, दृश्यात दिसणारे सगळे अशाश्वत वस्तूचा नाद सोडा आणि भगवंताचा प्रेम जोडा. आजचे बोधवचन: राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुखी. रामाच्या इच्छेने जे चालू आहे, मान्य केलं तर सुखी, नाही तर म्हणाला मी केलंय, तर दुखी होणारच होणार. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.